नांदेडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे। मी मारणे गँगचा शार्प शूटर आहे आणि नांदेड बस स्थानकावर बॉम्बस्फोट होणार आहे असा खळबळजनक फोन करून पोलिसांची झोप उडवणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आले आहे। एका बनावट फोनमुळे संपूर्ण नांदेड पोलीस दलाची मोठी धावपळ उडाली होती। मात्र सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीचा छडा लावला आहे। नांदेड पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन येतो आणि तो स्वतःला मारणे गँगचा शार्प शूटर असल्याचं सांगतो। इतकंच नाही तर बस स्थानकातील तक्रार पेटीत बॉम्बस्फोटाबाबतची चिठ्ठी ठेवल्याचंही तो पोलिसांना धमकावितो। या फोन नंतर पोलिसांनी तात्काळ बस स्थानक गाठलं। तिथे खरोखरच धमकीची चिठ्ठी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वजीराबाद पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला असता हा फोन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून आल्याचं स्पष्ट झालं। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने एका पाणीपुरी विक्रेत्याकडून महत्वाचा फोन करायचा आहे असे सांगून मोबाईल घेतला आणि ही अफवा पसरविली। पोलिसांनी वर्णनावरून शोध घेत अंबाजोगाईच्या मणियार गल्लीतून 35 वर्षीय शेख सलीम शेख चांद पाशा याला ताब्यात घेतला आहे। आरोपीने आपला गुन्हा मान्य केला असून वजीराबाद पोलीस आता त्याच्या या कृत्यामागचा मुख्य हेतू शोधत आहे। पोलीस नियंत्रण कक्ष येथे एका अनोळखी इसमाने अनोळखी नंबरवरून कॉल केला व सांगितले की नांदेड बस स्टँडच्या याच्यात एक चिठ्ठी ठेवलेली आहे आणि त्यावरून नांदेडच्या काही मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता आहे असं धमकीवजा एक पत्र दिलेलं सांगितलं। त्यावरून सदरची माहिती नियंत्रण कक्षातून आमच्या पोलीस निरीक्षक साहेब कदम साहेब यांना मिळाली। त्या अनुषंगाने माहितीची एकदम गांभीर्याने दखल घेत माहिती वरिष्ठांना तसेच दहशतवादी यात कुठला प्रयत्न आहे का ही सतर्कता बाळगण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक यांना सुद्धा कळवून मिळालेल्या नंबरची माहिती त्या इसम कोण आहे याची माहिती घेण्यासाठी 2 स्थानिक पथक नेमले। त्या पथकाने त्या इसम अंबाजोगाईत असलेले समजून असल्यामुळे तिथे एक पथक पाठवलं। त्या पथकाने तिथे जाऊन खातरजमा करून शेख सलीम शेख चांद पाशा नावाचा इसम ताब्यात घेतला असता तो इसम मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न होत होते। तरी मनोरुग्ण आहे किंवा नाही हे खातरजमा आणखी होणारच आहे। तरी त्याच्या केलेले कृत्य हे एखादी दहशत पसरवण्यासाठी वेगळं कृत्य आहे। त्याच्यामुळे वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये 100/2026 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर इसमास ताब्यात घेऊन त्याला अटकेची कारवाई चालू आहे आणि यातून वरिष्ठांनी जसे सूचना दिली मार्गदर्शन यात परत आणखी गांभीर्याने मनोरुग्ण असला तरी अधिक तपास करण्याचे वजीराबाद पोलीस स्टेशन आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे चालू आहे। त्या व्यक्तीवर आणखी काही आधीचे गुन्हे दाखल झाले? सदर व्यक्तीविरुद्ध बाहेरी संभाजीनगर येथे अशा प्रकारचं कृत्य केल्याची माहिती आहे। त्याची गुन्ह्याची खातरजमा आणखी होणे आहे पण अशी माहिती आहे याने यापूर्वी अशा प्रकार केलेले आहेत। पोलीस कोठडी वगैरे काय चाललंय? हो सध्या अटकेची प्रोसेस त्याची चालू आहे।